या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव समिती अध्यक्षपदी संदीप महाले यांची नियुक्ती करण्यात आली। कार्याध्यक्षपदी बाबूराव क्षीरसागर, सचिवपदी नागेश मंजेली, सहसचिवपदी सिकंदर कतारी, प्रसिद्धी प्रमुखपदी रोहन श्रीराम, मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुखपदी ओंकार होमकर, उत्सव उपाध्यक्षपदी अनिल अंजनाळकर, अर्जुन शिरकुल, माधवी अंधे, विराज अलकुंटे यांची नियुक्ती करण्यात आली। नियुक्तीपत्र मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं देण्यात आलं। यंदाच्या वर्षी प्रभू श्रीरामचंद्र जयंती साजरी करून प्रत्येक मानवाला धर्म, अर्थ, काम, मोक्ष मिळण्यासाठी श्रीराम जयंतीच्या एक दिवस अगोदर होम हवन यज्ञ करण्यात येणार असल्याचं पंडित वेणुगोपाल जिल्हा यांनी सांगितलं। 23 मार्च 1931 या दिवशी सशस्त्र क्रांती लढा उभारून ब्रिटिशांना दणका देणारे शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या महान सेनानींना ब्रिटिश सरकारनं फाशीची शिक्षा दिली होती। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वोच्च त्याग करणाऱ्या या क्रांतीवीरांना प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही संभाजी आरमारच्या वतीनं मानवंदना देण्यात आली। भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, शहीद जवान अमर रहे या जयघोषात संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शहीदांना अभिवादन करण्यात आलं। 23 मार्च शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या हौतात्म्य दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र सरकारनं जनतेच्या सुरक्षेच्या नावाखाली महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणलं आहे। देशातील कामगारांनी रक्तरंजित क्रांती करून मिळवलेले 44 कामगार कायदे पंतप्रधानांनी पायदळी तुडवून त्यांचं 4 श्रमसंहितांमध्ये रूपांतर केलं आहे। याच्या निषेधार्थ रविवारी जिल्हा परिषद पूनम गेट इथं माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन त्यांना राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदनशिवे यांनी निवेदन दिलं। महाराष्ट्र शासनाची संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्रातील निराधार, वृद्ध, अपंग आणि इतर गरजू लोकांसाठी आर्थिक मदत देणारी योजना आहे। संजय गांधी निराधार योजनेतील हजारो लाभार्थ्यांना गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून लाभ मिळत नसल्यानं त्यांची फार मोठी कुचंबणा होत आहे। रखडलेलं मानधन प्राप्त होण्यासाठी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आदेश देण्याबाबत हे निवेदन देण्यात आलं। या कार्यशाळेचं उद्घाटन उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांच्या हस्ते झालं। त्यांनी या कार्यशाळेचं महत्त्व सांगताना पेन्शन संबंधी विकल्प देण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या शंकांचं निरसन होण्यास मदत होईल आणि विकल्प देण्यासाठी निश्चित मदत होईल असं सांगून कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल संघटनेचं कौतुक केलं। प्रमुख अतिथी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस अशोक इंदापुरे यांनी नवीन पेन्शन योजनेत अनेक त्रुटी असल्याचं सांगत संघटनेनं हे शासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचं स्पष्ट केलं। राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष गणेश देशमुख यांनी पेन्शन लढ्यात शासनाकडे वेळोवेळी झालेल्या बैठकीतील इत्थंभूत माहिती सांगितली। काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय। अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती, मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद। वेव्ह पूल, रेन डान्स, ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये। मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज, दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही। सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर। संपर्क 86 98 12 88 88।